आशा सेविकांकडून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती मातांना खासगी रुग्णालयाकडे नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास पालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने आणि त्यांच्या पथकाकडून नवी पेठेतील श्रेयस नर्सिंग होम या खासगी रुग्णालयास सील करण्याची कारवाई करण्यात आली। आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी श्रेयस नर्सिंग होमवर काय कारवाई करण्यात आली या संदर्भात सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या, जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे श्रेयस हॉस्पिटल नर्सिंगबद्दल की आशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसूतिगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होममध्ये जे आणत होते आशा वर्कर्स, त्या विषयाची सखोल चौकशी केली। श्रेयस नर्सिंग होममध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे, कायदेतज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे। ॲक्च्युली डॉक्टर सुमित सुरस ही जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनइथिकल प्रॅक्टिस होती। शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशंट आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे। त्या अंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना 3 दिवसापूर्वी नोटीस दिली होती। त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे, परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे। त्या चौकशीअंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते, परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाही आहे। म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाही आहे। त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना 4 वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते, परंतु आताही ते उपस्थित नाही आहे। तर आमच्या नियमानुसार जे कलम 7ची त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिषाला बळी पडून गोरगरिबाची जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे। शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही आहे। महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यान देतो, प्रसूतीनंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात। भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आशा वर्कर्सना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली असून 24 तासाच्या आत खुलासा देणे बंधनकारक असल्याचेही नोटीसीत म्हटले आहे। संबंधित आशा वर्करचे सबळ पुरावे आमच्याकडे असल्यामुळे आशा वर्कर्सवर कारवाई होणार असल्याचेही आरोग्य अधिकारी राखी माने यांनी सांगितले। 24 तासाचा दिला आहे, आज त्यांना नोटीस दिली आहे, त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल। त्यानंतर काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार। त्याचा पुरावा आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना, त्यामुळे खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य धरणार नाही प्रथमदर्शनीसाठी।